संभाजी महाराज शिवछत्रपतींचे पुत्र. अरे तो वाघाचा छावा, अरे तो निळ्या छातीचा वाघ. 120 लढाया मारल्या माझ्या वाघानं. एकही तह नाही, एकही हार नाही. 9 वर्ष, होय होय, तब्बल 9 वर्ष औरंगजेबच्या नाकात दम करून ठेवला होता महाराजांनी. हाच तो औरंगजेब. इस संभा ने आग में दम कर रखा है. अगर हर मराठा इस संभा जैसा हो तो हम हिंदुस्तान पर हुकूमत नहीं कर सकते. जब तक संभा पकड़ा नहीं जाता तब तक हम हिंदुस्तान की बादशाह का ताज नहीं पहनेंगे. अरे भावा हुजूर, मैं पकड़ कर लाता हूँ संभाजी को. देखते हैं कितना दम है उसमें. बहुत खूब, बहुत खूब. मुझे तुमसे यही उम्मीद थी. जाओ पकड़ के लाओ उसे. आणि निघाला मुकब्बर प्रचंड फौज फाटा घेऊन संगमेश्वरच्या दिशेने निघाला. उसकी तलवार, कैद कर लो उसे. पण तलवार घ्यायचं कुणाला धाडस होई ना. कोणीतरी एक पाऊल पुढे व्हायचं आणि संभाजींची नुसती नजर फिरायची तर 4 पावले मागे सरायचा. नाही जिगर झाली. अखेर मुकब्बर खानाने दोरखंड फेकले आणि संभाजी जेरबंद झाले. मर्दाचा छत्रपती अडकला. शिवपुत्र संभाजी मुघलांच्या कैदीत फसला. पितरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मुघलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होतं. छाती ही तशीच, रग ही तसेच आणि बाणेदारपणा ही तसाच. आणि मुकब्बर रवी खानला म्हणाला, जितना जल्दी हो सके निकल जाना चाहिए यहाँ से. अगर इन मराठियों को पता चला तो यही कब्र बना देंगे अपनी. आणि मुकब्बर निघाला महाराजांना घेऊन. संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलांचं अंतर चालत 4 दिवस पार केलं. पुत्र माग लागल्यासारखं पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटाशेजारून महाराजांना नेलं जात होतं. पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहित नव्हतं. अरे गावाच्या वेशीवरनं त्यांना नेलं जात होतं. पण गावातल्या वारकऱ्याला माहित नव्हतं. कळेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं आणि औरंगजेबाला खबर देण्यासाठी हेर धावत आला. हुजूर हुजूर, बड़ी खुशी की खबर है. संभा पकड़ा गया. पीके तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकब्बर खान ने उन्हें दस्त कर दिया. अल्लाह ताला की मेहरबानी. जब भी रात का जश्न मनाया जाए. आखिर ये चूहा हमारे हाथ आ ही गया. लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए उसे तख्ता कुला. जाओ जल्दी पेश करो हमारे सामने. अरे जागा ठेवली नव्हते रे शरीरावर वार करायची. पण एवढं सोसून देखील छावा होता ताट. झुकली नाही मान, वाकला नाही कणा. तसाच बाणादारपणा आला औरंगजेबच्या दरबारात. हुजूर, साला काफिर पकड़ा ही गया. संभा झुक जाओ आलमपना के सामने. राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे. खामोश. चुप. याद रख, तुम आलमपना के दरबार में हो. शबूरा सदस्तबूर. अभी बहुत पूछना है उन्हें. 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में. तब पूछा था हमने इसे, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और संभा ने जवाब दिया था कि हमें किसी से डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, कभी ठंडक नहीं मिलने दी. लेकिन अब नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी से आज कैद में है तू हमारे.
कवी आहात आपण. सुचते का प्रसंगावर एखादी कविता? हा राजन, का नाही. ऐका राजन, तुम हो सांजे खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेजत औरंग, तक तेजत औरंग. बहुत खूब कवीजी. खामोश खामोश, चुप चुप. बताओ बताओ संबा, कहाँ रखा है खजाना, कहाँ रखी है लूट. अरे हा हिंदुस्थानच आमचा खजाना. इथल्या मातीचा कण आणि कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेब, तू गिळलास खजाना, तू लुटलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हा हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, पण घेत असं नाही, घेऊ तर मनगटाच्या बळावरच. ए मराठे, क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों नहीं हुआ पैदा हमारे जनाने में ऐसा एक शख्स? अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी जन्माला? संभाजी जन्मेल तो फक्त शिवछत्रपतींच्या कुशीतच आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणार तू आणि स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणार तू. कसा येईल संभाजी? संभाजी येईल तो फक्त सह्याद्रीच्या कड्यांवर आणि बस फक्त तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथेच माती करू तुझी. आमच्या वाटेवर जाऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा आमचा इतिहास आहे. खामोश, बोल, मेरे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है? अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते होत आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बेमान. मरू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंब आणि थेंब असेपर्यंत इथेच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सुद्धा सिंहासारखेच आणि मरतात सुद्धा सिंहासारखेच. नको लागूस नादाला. ले जाओ इसे हमारे सामने से, निकाल दो उसकी आंखें, इसकी आंखें हमें जलाती है. काट डालो इसकी जबान, इसकी जबान बहुत बोलती है. जाओ जाओ. काटायाची जीभ उमटले शब्द माझ्याचे, आणि हाती भाले धरून धावले गुलाम तुकड्याचे. हो गुलाम तुकड्याचे. जीभ काटण्यापूर्वी छावा शिवाचा बदला, आणि हिंदू धर्माची जय तयाचा नाद नबी भरला. हो नाद नबी भरला. युवा तुटली वाचा विटले तरी नयन त्याचे, आणि पेट पेटून सांगत होते बीज मराठ्याचे. हो बीज मराठ्याचे. डोळे ही काढायाचा झाला हुकुमशहाचा अंगात खुपसले भाले धरणीवर राजा डोळे जीवाची दिसली ज्योत राहिले तेज दुनियेत तेज दुनियेत. संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळ्याला अडकवलं गेलं. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली आणि आली इंद्रायणीच्या काठावर, आणि एक रक्ताचा थेंब पडला इंद्रायणीत. गेली 350 वर्ष इंद्रायणी भीमा आजही रडते, बोलते की खरा सर्जा संभाजी राजा अजून कळलाच नाही.
अरे कोण म्हणते राजा रंगेल होते? रंगेल असते तर झुकले लंबले असते ना. अरे कोणाच्या वाटेला आलंय हे दुःख? का सोसलं राजानी एवढं? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्र धर्मासाठी सहन करत राहिले 40 दिवस. शिवाजी महाराजांनी सांगितलं की कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं की कसं मरावं. अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने नहीं मांगे 2 लफ्ज रहम की. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पाँव काट डाले उसके, लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने.